भारतामध्ये अनेक भाषा, धर्म, राज्ये आणि समुदाय असल्याने अनेक संस्कृती आहेत। भारताची संस्कृती ही अनेक संस्कृतींचे मिश्रण आहे असे म्हटले जाते। भारतीय संस्कृतीचा उल्लेख आणि बैलपोळा उल्लेख नाही, हे कसे शक्य आहे? बैलपोळा हा महाराष्ट्रातील महत्त्वाचा सण आहे, ज्यामध्ये शेतकरी वर्षभर शेतात कष्ट करणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करतात। दर्शन पिठोरी अमावस्येच्या दिवशी हा सण साजरा केला जातो आणि आज संपूर्ण राज्यात तो मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। हा पारंपरिक उत्सव जिल्हा यवतमाळ महागाव तालुक्यातील करंजखेड या गावात जल्लोषात बैलपोळा साजरा करण्यात आला। करंजखेड नवीन आणि करंजखेड जुने या गावात जल्लोषात बैलपोळा साजरा करण्यात आला आहे। ढोल ताशाच्या आवाजात बैलाल गावातील हनुमान मंदिरावर नेण्यात आलं। बैलपोळा हा सण कसा साजरा केला जातो? बैलपोळ्याच्या दिवशी बैलांना खास सजवले जाते, त्यांची शिंगे रंगवली आणि त्यावर फुगे बांधले जातात। बैलांच्या पायात बांगड्या आणि गळ्यात घंटा घातल्या जातात, ज्यामुळे त्यांची सजावट आणखीनच आकर्षक बनते। बैलांना अंघोळ घालून गावात मिरवणूक काढली जाते। या दिवशी शेतकरी बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी उपवास करतात। बैलांना पुरणपोळीसारखे विशेष अन्न दिले जाते आणि त्यांची पूजा केली जाते। या पूजेनंतरच शेतकरी उपवास सोडतात। अशा प्रकारे बैलपोळा हा बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवसच नाही, तर हा सण शेतकरी आणि त्याचा बैल यांच्यातील खोल नात्याचे प्रतीक आहे। या पारंपरिक सणाच्या माध्यमातून शेतकरी त्यांच्या बळीराजावर म्हणजेच बैलांवरील विश्वास आणि प्रेम दाखवतात आणि हा सण त्यांच्या शेती परंपरेचा अविभाज्य भाग आहे। करंजखेड येथील सतीश कदम, उमेश ढगे सोबत तेजस्विनी कदम, गली मीडिया यवतमाळ।